निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे रेवती गाव आणि रेवती गावातील हे मोरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी रघुनाथ वामन मोरे बाबांना 18/12/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांचा मुलगा असेल अर्थात आमचा श्री गणेश रघुनाथ मोरे आणि पुतणे असेल राजेश तातू मोरे आदी करून संपूर्ण मोरे परिवार आप्तेष्ट आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी अनेक चुलत भाऊ उपस्थित आहेत, आप्तेष्ट उपस्थित आहेत, पुतणे असतील, अजून हा संपूर्ण मोरे परिवार असेल, आप्तेष्ट आणि ग्रामस्थ मंडळी। खरं तर अतिशय मेहनती माणूस, अतिशय कष्ट करणारा माणूस, घाम गाळून कष्ट करून मेहनत करून आपलं घर सांभाळलं त्यांनी बरं का। आणि या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या साधारणतः 65व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं। बाजूलाच असलेल्या पांजरापोल मध्ये कामाला होते ते, त्या ठिकाणी कार्यरत असताना जोपर्यंत त्यांचं शरीर त्यांना साथ देत होतं तोपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि ज्या वेळेला शरीर थकलं गेलं त्यावेळेला स्वइच्छा निवृत्ती त्यांनी घेतली आणि मग अशाच प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 65व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांचं उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर जन्म झाल्यापासून मृत्यू आपल्या बरोबर असतो, तो कधीही कोणाला सोडत नाही बरं का। ज्या दिवशी आपला जन्म झाला ना त्याच दिवशी मृत्यूची तारीख फिक्स आहे, लिहिलेली आहे, ती परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही, खाडाखोड होत नाही। फक्त फरक एवढाच आहे की जन्माची तारीख आपल्याला माहिती असते, ती पण खरी का खोटी नाही का माऊली। मृत्यूची तारीख खरी पण माहिती नाही ना खोटी पण माहिती नाही, कारण खरी माहिती नाही त्यामुळे कोणी बोलणार नाही आणि खोटी कोणी सांगणार नाही, कदाचित लागलाच त्या टायमाला नेमतर नाही का, म्हणून खोटीही कोणी सांगणार नाही। तर विषय असा आहे की बघा, खऱ्या अर्थानं आमचा जन्म ज्या दिवशी झालेला असतो, आता जी जन्म तारीख असते आपली ती आम्ही ह्या जगामध्ये आलेली तारीख असते, बरोबर आहे की नाही माऊली। तसं जर पाहायला गेलं तर 9 महिने 9 दिवस त्याच्या आधी आमची त्या ठिकाणी जन्म म्हणावं किंवा आम्ही त्या ठिकाणी उत्पत्तीला सुरुवात होत असते। तो काळ जो असतो तो कशा प्रकारचा असतो बघ, आईच्या गर्भातला काळ तो जन्म तारखेमध्ये पकडला जात नाही, पण खऱ्या अर्थानं तो जो काळ आहे ना तो खऱ्या अर्थानं तिथून आमच्या जीवनाला किंवा आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही। असो, जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहेच आहे, फक्त एवढंच की कधी जायचंय कोणत्या वेळेला जायचंय ते आपल्याला माहिती नाही बरं का। मग आम्ही काय करायचं आहे तर या ठिकाणी कार्य करत असताना जन्म आणि मृत्यूच्या मधला जो कार्यकाळ आहे त्याला आयुष्य म्हणतोय आपण बरं का। ते आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही, आणि जर असतं तर फक्त कल्पना करा, आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही आणि फक्त आपण विचार करू जर असतं तर मी म्हणेन श्रीमंत माणसं मेली नसती आणि गरीबाला काही जास्त जगू दिलं नसतं, बरोबर आहे की नाही। जे विकत घेण्यासारखं आहे ते विकत घेतात ना, मतापासून सगळंच, बरोबर आहे की नाही। मग जर आयुष्य तसं असतं की गरीबाचं आयुष्य किंवा कोणाचं तरी आयुष्य कोणाला तरी लाभतंय, किंवा आपण फक्त बोलताना बोलतो रे माझं आयुष्य पण तुला लाभो, बोलताना बोलतो आपण, पण वरून बोलतो का मनापासून बोलतो ते फक्त आपल्यालाच माहिती, आपल्यालाच माहिती। असं कोणी कोणाला बोलून कोणाचंही कोणाला आयुष्य लाभत नसतंय। ज्याला जे आयुष्य दिलेलं आहे त्या पद्धतीने तो कार्य करत असतो, त्या पद्धतीने त्याला ते आयुष्य मिळत असतंय। आता विषय असा आहे, आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण जर ते आमच्या हातात असतं तर आम्ही वाढविण्यासाठी प्रयत्न केले असते, कारण मराव असं कोणालाच वाटत नाही माऊली, कोणालाच वाटत नाही। तुमचा आमचा विचार लांब जाऊ द्या, चला ज्या एखाद्या कुत्र्याला असं नाल वगैरे पडते ना, म्हणजे असं हे होतंय ना, त्यालाही मराव वाटत नाही, त्यालाही असं वाटतंय की अजून आपल्याला आयुष्य मिळालं पाहिजे, याच्यामध्ये बरं झालं पाहिजे, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या।
म्हणजे कोणालाही मृत्यू नको आहे, कोणालाही मरण आवडत नाही, प्रत्येकाला जगणं आवडतंय, जगावंसं आवडतंय, उदंड आयुष्य प्रत्येकाला असावं, याच पद्धतीने प्रत्येक जण वागतोय, जगतोय. मग एक विचार जर आपण केला तर आयुष्य किती असावं या आमच्या हातात नाहीये, म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्नही करत नाही. बरं का? आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. आणि कसं असावं हे जर आमच्या हातात आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. ते कसं असावं, कसं जगावं, कसं वागावं हे जर आमच्या हातात आहे तर मग त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. बरं का? आता इथे काय माहितीये का, एक साधं उदाहरण जर पाहायला गेलं तर आमचं उगमस्थान काय आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत. साधा एखादा पाहुणा जरी आमच्या घरी आला ना तरी आम्ही पहिला प्रश्न त्याला विचारतो. अनोळखी पाहुणा जर असेल तर पहिला प्रश्न आम्ही काय विचारतो, कुठून आलात तुम्ही. कारण आम्हाला माहिती करून घ्यायचं असते कुठून आलेले आहेत ते. बरोबर आहे ना? आता कुठून आले ते माहिती करून घेतलं की मग दुसरा प्रश्न आमचा असतो, काय काम आहे बरं, काय निमित्त, काय तुमचं येण्याचं नियोजन, काय येण्याचं निमित्त काय, हा दुसरा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? आणि मग नंतर शेवटचा तिसरा प्रश्न असतो, कुठे जायचं बरं, जायचं कुठे. आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना हे 3 प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत स्वतःसाठी. बरं का? स्वतःविषयी आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना हे 3 प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. आणि आमचं आयुष्य असावं ना तर ह्या 3 प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्येच. काय आमचं आयुष्य जर आम्हाला खर्च करायचं आहे ना, आमचं आयुष्य, आमचं जीवन जर आम्हाला खर्च करायचं आहे ना तर हे 3 प्रश्न शोधण्यासाठी, ह्या 3 प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीच. पहिला प्रश्न, मी आलोय कुठून. विचार करा ना, आम्ही कुठून आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी. दुसरा प्रश्न आहे, आम्हाला काय करायचं आहे, म्हणजे काय काम आहे, साध्य काय करायचंय. इथे आलोय ना मी नरदेव म्हणून, मनुष्य देह म्हणून आलोय की नाही, साध्य काय करायचं आहे, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, आम्हाला जायचंय कुठे, ते साध्य केल्यानंतर आम्हाला कुठे जायचंय. मग बघा, या ठिकाणी वाटचाल करत असताना किंवा या ठिकाणी जीवनाचा प्रवास करत असताना आपण एक विचार केला पाहिजे की साधं पडणारं पाणी जे आहे, बरं का, हे जे पाणी पडतंय की नाही वरून, हे पडणारं पाणी, याची निर्मिती कशी होते बरं. विज्ञान आपल्याला असं सांगतंय की ज्या वेळेला सागरामध्ये सूर्याचे किरण पडतात, बरं का, त्याचं मग त्याची वाफ तयार होते त्या पाण्याची. पडणारं जे पाणी आहे, बरं का, आता ते कसं पडतंय तर मग आपल्याला विज्ञान काय सांगतंय का, सूर्य आहे, सूर्याचे किरण सागरामध्ये पडतात, ते सागरामध्ये पडल्यानंतर त्या पाण्याची वाफ तयार होते, ती वाफ वरती जाते, त्याचं ढगामध्ये रूपांतर होतंय, तेच ढग ज्या वेळेला पाण्याच्या रूपाने बरसतात, आलं का लक्षात, त्यामुळे ते पाणी आपल्याला मिळतंय परत. पण मला आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना हा एक विचार केला पाहिजे की पाणी कुठेही पडू द्या, तुमच्या घरावर पडू द्या, शेतावर पडू द्या, बांधावर पडू द्या, माळरानावर पडू द्या, अजून कुठेही पडू द्या, गावात पडू द्या, डोंगरात पडू द्या, कुठेही पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा घरावर जर पडत असेल तर तो नितोलीच्या रूपाने खाली येतो. बरोबर आहे की नाही, नितोलीच्या रूपाने खाली येतो. डोंगरावर जर असेल तर ओहळीच्या रूपाने खाली येतो. नितोलीच्या रूपाने आलेला पाणी गावातून ओहळ्या वाहिल्या जातात, अनेक ओहळ्या एखाद्या नाल्याला मिळतात, तो नाळा एखाद्या ओहलाला, ओहळ म्हणतो आपण. आणि मग असे अनेक ओहळ कुठे मिळाले जातात बरं, नदीला मिळाले जातात. आता मला सांगा, त्या पडणाऱ्या पाण्याचा प्रवास सुरू आहे, अगदी त्या पत्र्यांपासून किंवा कौलांपासून, नितोळ्यांपासून तर नदीला मिळेपर्यंत. पण नदीला मिळाल्यावर सुद्धा तो गप्प बसत नाही, स्थिर बसत नाही, त्याचा प्रवास सुरू आहे, त्याचा वाटचाल सुरू आहे, त्याचा प्रवास सुरू आहे. मग त्याचा प्रवास पण असा असतो ना की एकदा त्या नदीला मिळाल्यानंतर किती डोंगर दर्या काही जरी आडव्या आल्या तरी त्याच्यातून रस्ता काढून 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 तो जोपर्यंत सागराला मिळत नाही ना तोपर्यंत तो स्थिर होत नाही. सागराला मिळत नाही तोपर्यंत तो स्थिर होत नाही, बरं का. सागराला मिळेपर्यंत जे आडवं येईल ना, एकतर त्याला बाजूला किंवा त्याला आडवं करून, सागराला मिळेपर्यंत जे आडवं येईल त्याला एकतर आडवं करून किंवा त्याला बाजूला सारून ते बरोबर रस्ता काढत असतंय आणि मग त्या पद्धतीने सागराला जाऊन मिळत असतंय, बरं का.
आता साधं उदाहरण आहे हा. एकदा काय सागराला जाऊन मिळालं, ओहळीला मिळालेलं पाणी आमच्याच घराच्या नितोलीचं आहे हे आम्ही ओळखू शकत नाही. ओळखू शकतो? ओहळीला मिळालेलं पाणी आमच्याच घराच्या नितोलीने पडलेलं आहे, ओळखू शकतो? अनेक ओहळ्या ज्या वेळेला ओहळाला मिळतात त्यावेळेला ओहळाला मिळालेल्या ओहळ्या आपण ओळखू शकतो तिथे. अनेक ओहळ नदीला मिळतात आणि ज्या वेळेला ती नदी सागराला मिळते ना त्यावेळेला सागराला मिळालेली नदी सुद्धा आम्ही ओळखू शकत नाही की हे आमच्या उल्हास नदीचंच पाणी आहे, हे कालू नदीचंच पाणी आहे, हे भातसा नदीचंच पाणी आहे, की हे कुठल्या नदीचं पाणी आहे, नाही ओळखू शकत आपण. वेगळं रूप उरत नाही, मग ते काय होऊन जातंय? सागर होऊन जातंय, समुद्र होऊन जातंय. बरं का? आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना, आयुष्याची वाटचाल करत असताना त्या स्वरूपास प्राप्त व्हायचं आहे जिथून आमची उत्पत्ती आहे, जिथून आमची निर्मिती आहे. बरं का? त्या स्वरूपास प्राप्त व्हायचं आहे, तिथे आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. जसं सागराला मिळालेलं पाणी वेगळं राहत नाही ना, वेगळं पण उरत नाही ना, तसं आम्हालाही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना वेगळं नाही राहायचं. मन आणि बुद्धी, जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काय मी तो ऐसे उरे. वेगळं पण नाही, मी तू पण असं उरत नाही. विशेष म्हणजे आम्ही दत्तगुरूंची आरती म्हणत असताना बोलतो सुद्धा, मितूपणाची झाली बोलावण किंवा केली बोलावण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. मितूपणाची बोलावण करता आली पाहिजे, ते राहिलं नाही पाहिजे, हे माझं ते तुझं. बरं का? आणि मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर बघा, साधं उदाहरण आहे, अतिशय साधं उदाहरण आहे. एक भक्त, बरं का, निवांतपणे एकदा सागराच्या बाजूला निवांतपणे नामस्मरण करत होते. नामस्मरण करत, भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करत त्या ठिकाणी निवांत बसले होते. बरं का? पहिले भक्त कोणाला म्हणतात तर बघा, नुसता देवाला अगरबत्ती लावतो, रोज नमस्कार करतो आणि काही पण करतो त्याला भक्त म्हणत. नुसता देवाला तुपाचा दिवा लावतो पण बराच काय काय करतो, तो तूप घरात यावा म्हणून त्याला भक्त म्हणत नाही. बरं का? देवाला मोठी फळं अर्पण करतो पण बाकीचे धंदे पण चालू आहेत, त्याला भक्त म्हणत नाहीत. नुसतं वरून वरून फक्त देवाचं नामस्मरण करतो पण आतून बराच काही कचरा भरलेला असतो, त्याला भक्त म्हणत नाहीत. तर जो आतूनही आणि बाहेरूनही त्या तत्वाने, त्या नामचिंतनाने ओतप्रोत भरलेला आहे, अंतःकरणापासून जो भगवंताचं नामचिंतन करतो, नामस्मरण करतो, अंतःकरणापासून तो देवकार्य, धर्मकार्य आणि देशकार्य करतो, त्याला भक्त म्हणतात. बरं का? त्याला भक्त म्हणतात. अनेक प्रकार आहेत. प्रल्हाद जन्माला येतानाच भक्त प्रल्हाद त्याचं नाव नव्हतं ठेवलं, प्रल्हाद नाव ठेवलं होतं. प्रल्हाद जन्माला येतानाच त्याचं भक्त प्रल्हाद म्हणून नाव नव्हतं ठेवलं, फक्त नाव का ठेवलं होतं? प्रल्हाद. पण निष्ठा, विश्वास, श्रद्धा एवढी होती की आज त्याचं नाव घेताना आम्ही नुसतं प्रल्हाद नाव घेत नाही, भक्त प्रल्हाद. त्यांचं स्तवन करताना आम्ही भक्त प्रल्हाद म्हणून स्तवन करत असतो. एवढं जरी आम्हाला समजलं ना तरी भक्त काय त्याचा अर्थ आपल्याला कळेल. आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे पुढे पुढे सरकू आपण. बरं का? तर ते भक्त त्या ठिकाणी बसले होते ना, भगवंताचं नामचिंतन करत, ध्यानस्थ असं नामचिंतन करत होतं, नामस्मरण करत होते. तेवढ्यात तिथून एक योगी चालले होते. बरं का? योगी चालले होते. आता या ठिकाणी परमार्थ करण्याच्या पद्धती अनेक आहेत, माऊली, पंथ अनेक आहेत. आणि प्रत्येक म्हणजे जर पाहायला गेलं तर ज्याला जिथे जी प्रचिती येते, ज्याला जिथे जो आत्मसाक्षात्कार होतो, किंवा ज्याला जिथं बरं वाटतंय, काही बरं वाटतंय तरी करतात. बरं का? आत्मसाक्षात्कार तर लांबच राहिला, आत्मप्रचिती लांब राहिली, परिवर्तन लांब राहिलं, फक्त बरं वाटतंय. काहींना विचारलं, बाबा इकडे तुम्ही, आम्हाला बरं वाटतंय. बरं का? असे पण असतात काही, नुसतं बरं वाटलं तरी हाय आपलं चालू आहे. असो, तर मग अनेक प्रकार आहेत, अनेक पंथ आहेत. बरं का? आणि प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. वारकरी संप्रदाय आहे ना, तो पांडुरंग परमात्म्याला प्राप्त करून देत असतो. तदाकार वृत्ती प्राप्त होत असते त्या ठिकाणी, समरस होत आहे, वेगळं पण उरत नाही. देव पाहावं असे गेलो, देवचे होऊन ठेलो, तिथे वेगळं पण नाही उरत. बरं का?
एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. म्हणजे भक्तांनी कीर्तन करायला लागू आणि देवाने त्या ठिकाणी नाचावं. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. बरं का? आणि जिथे आपण अंतःकरणपूर्वक देवाचं स्तवन करतोय ना, त्या ठिकाणी भगवंत तिष्ठत उभे असतात. ज्या वेळेला नारदाने विचारलं ना भगवंताला, भगवंता तुमचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला जर मनापासून डोळे भरून जर पाहायचं असेल तर आम्ही कुठे येऊ? त्यावेळेला भगवंत म्हणतात, नहाम वसामी वैकुंठी ना योगी हृदय रव मदभक्त येत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. नाही योगियांच्या ठाई, नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगियांच्या हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. ज्या ठिकाणी माझे भक्त आनंदाने अगदी माझं नामचिंतन करत असतात, नामस्मरण करत असतात, माझं स्तवन करत असतात ना अंतःकरणपूर्वक, त्या ठिकाणी भगवंत म्हणतात मी तिष्ठत उभा असतो, तिष्ठत उभा असतो. असो, त्याप्रमाणे एक योगी तिथून चालले होते. बरं का? आता कसं असतंय माहितीये का, ही साधना जी आहे, योगी किंवा योग करणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देतील, पण देवाची प्राप्ती होईलच असं नाही. म्हणून तर भगवंत म्हणतात, म्हणून तर माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नो ही सिद्धी. मग त्याच्याने काही वायाची उपाधी, दंभ धर्म, अभिमान येईल, अहंकार येईल, उपाधी स्पर्श करून जाईल आम्हाला. आपल्याला माहिती आहे का, एका ठिकाणी चांगदेव महाराज सिद्ध होते. चांगदेव महाराज हे योगी होते. किती वर्ष तपश्चर्या केली होती आपल्याला सगळ्यांना माहिती. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज योगी. बरं का? आणि ते सिद्ध होते. एका ठिकाणी सिद्ध होते म्हणजे काय करायचे, 6 महिने समाधीस्थ असायचे. बरं का माऊली? 6 महिने समाधीस्थ असायचे. त्या 6 महिन्यामध्ये त्या गावातील जे जे कोणी मरतील ना, मृत होतील ना, ते सगळे त्या चांगदेव महाराजांच्या आजूबाजू आणून ठेवायचे. त्या योग साधनेच्या बळाने ते जोपर्यंत चांगदेव महाराज त्या योग समाधीतून उठत नाही किंवा जागृत होत नाही, तोपर्यंत ती प्रेत तिथंच असायची. त्यांच्या त्या साधनेच्या योगाने ती राहायची सुद्धा. पण एकदा काही 6 महिन्यातून किंवा जो काही कालावधी होता, त्या कालावधीतून चांगदेव महाराज जागे झाले ना, की फक्त एवढे म्हणायचे, येथे कोणी आहे का, येथे कोणी आहे का म्हटले की मग आजूबाजूची प्रेत जी असायची ती सगळी उभी राहायची, म्हणायची हो आम्ही येथे आहोत, एवढंच म्हणून परत ती मरायची. पण एवढे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे नातेवाईक आतुरतेने वाट पाहायचे, चांगदेव महाराज त्या समाधीतून निघतात कधी, किंवा त्यांच्या त्या ध्यान धारणेतून निघतात कधी. असं असताना एकदा बरीच प्रेत अशी लागली होती. थोडेच दिवस राहिले होते चांगदेव महाराजांना त्या साधनेतून आणि त्या समाधीतून प्रगट व्हायला किंवा उठायला. आणि त्याच वेळेला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4ही भावंड त्या रस्त्यातून चालली होती. दादांना समजलं विश्वगुरु आहेत, ते विश्वगुरु आहेत निवृत्तीनाथ म्हणजे, नाही का? तर त्यांना समजलं काय आहे ते. माऊलींना समजलं, विश्वाची माऊली सोपान काकांना समजलं. मुक्ताईने विचारलं काय चाललं हे. मुक्ताईला पण समजलं. पण आपलं काय सामर्थ्य आहे भक्ताचं, भक्ताकडे काय बळ आहे, सामर्थ्य आहे, नाही का? मुक्ताईने विचारलं काय चाललंय, हे सगळे लोक का वाट पाहत आहेत, कोणाची वाट पाहत? तेव्हा त्यांनी सांगितलं की ते चांगदेव सिद्ध आहेत, अमुक अमुक कालावधीमध्ये ध्यानस्थ असतात. मग एकदा काय ते समाधीतून उठले, जागृत झाले की मग ते म्हणतात येथे कोणी आहे का. मग ही जी सगळी मेलेली माणसं आहेत ना, प्रेत आहेत ना, ही उठतात आणि म्हणतात हो आम्ही आहोत. एवढा शब्द ऐकण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी थांबलेलो आहोत. तेवढ्यात बाजूलाच असलेलं एक कुत्र मरून पडलेलं. मुक्ताई तिला म्हणले हाड मेल्या, इथे काय झोपलेला आहेस, इथे काय पडलेला आहेस. ऐकताय ना? माणसा सकट ते कुत्र उठून गेलं. जेवढी प्रेत होती ना, ऐकताय ना, तेवढी सगळी माणसा सकट ते कुत्र सुद्धा, कुत्र्या सकट सगळी माणसं सुद्धा उठून ज्याच्या ती घरी गेली. आणि थोड्याच कालावधीमध्ये ज्या वेळेला चांगदेव उठले, जागृत झाले, त्यावेळेला येथे कोणी आहे का असं म्हणताना डोळे मिटलेलेच असायचे. हो आम्ही आहोत हा शब्द कानावर पडले की त्यांचे डोळे उघडायचे. पण ऐका तो शब्द त्यांच्या कानावर पडला नाही. मग शेवटी डोळे उघडले. त्यांच्या शिष्यांना विचारलं कोणच नाही म्हणे, बरेच होते पण कोणतरी 4 भावंड इथून चालली होती. त्यातली मुलगी त्या कुत्र्याला बोलली हाड मेला, इथे काय झोपला, इथे काय पडलाय. माणसं पण सगळी गेली उठून, कुत्र तर गेलंच गेलं. तेव्हा चांगदेव महाराजांना कळलं की आपल्या योग साधनेने फक्त आपण म्हणतोय येथे कोणी आहे का एवढाच आवाज यायचा, होय आम्ही आहोत. पण ज्या अर्थी ही मेलेली माणसं सुद्धा घरपर्यंत गेली, त्या अर्थी आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व भक्ताच्या अंगी असतंय. ते श्रेष्ठत्व भक्ताच्या अंगी असतंय.
आणि मग काय झालं, हा भक्त या ठिकाणी त्या ठिकाणी ध्यानस्थ भगवंताचं नामचिंतन सागराच्या बाजूला करत बसलेला असताना तिथून एक योगी चाललेले, त्यांनी विचार केला काय आहे, काय चालू आहे काय नक्की. हा आपला भगवंताच्या नामामध्ये रममाण झाला होता, त्याला हलवलं उठवलं, म्हणे काय चाललंय रे बाबा. म्हणे काय ना, इथे जरा एकांत आहे ना, नाही का, असं जरा व्यवस्थित वाटतंय ना, इथं कोणीही उठवायला येत नाही, कोणी मध्येच बोलत नाही, काही नाही, त्याच्यामुळे मग कसं अगदी मस्त की इथे नामस्मरण करता येत आहे, म्हणून मग बसलेलं आहे भगवंताचं नामचिंतन करत. कोण आहे, म्हणे भक्त आहे मी देवाचा. हो का, म्हणे मी योगी आहे. काय म्हणतो, मी योगी आहे. तो भक्त आहे ना, पण तुम्ही किती जरी म्हणे नामस्मरण केलं ना, कितीही काही केलं तरी शेवटी श्रेष्ठ आम्हीच आहेत. योगी म्हणतो कितीही जरी काही केलं तरी श्रेष्ठ कोण आहेत, आम्हीच आहेत. समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना फक्त एक स्मरणात ठेवा, जो समोरच्या परमार्थाला तुच्छ लेखतो